की पावसाळा सुरू झालेला आहे. महापौर म्हणून माझी ही काळजी राहील की नागरिकांच्या आरोग्याचं हे म्हणजे बघितलं गेलं पाहिजे आणि आपण महापालिका म्हणून सर्व डेंग्यूसाठी किंवा मलेरियासाठी सज्ज पाहिजे. त्यानुसार मी मागेही मीटिंग घेतलेली होती आणि सर्व यंत्रणा आपले तपासून घेतले आहे की बरोबर आहे की नाही. काही त्याच्यामध्ये धुवारणी मशीन असतील किंवा फवारणी मशीन असतील त्या काही 1-2 ह्या खराब होत्या आणि काही कमी प्रमाणात आहेत. आयुक्त साहेबांशी आता फॉलोअप घेऊन त्या कशा आपल्याला सुरळीत करता येईल किंवा नवीन काही मशीन्स आपल्याला घेता येईल का त्याच्याकडे मी आयुक्त साहेबांसोबत एक मीटिंग ठेवणार आहे. आणि येत्या पावसामध्ये सर्व नागरिकांना हेच आवाहन करते किंवा विनंती करते की मलेरिया आणि डेंग्यूचा आता पावसाळा सुरू झाला आहे त्याच्यामुळे ही रोगराई चालू होत असते. त्यामुळे आपण नागरिक म्हणून आपण काय करू शकतो किंवा आपला परिसर स्वच्छ ठेवू शकतो. पाणी तिथे भरून ठेवायचं नाही आहे आणि आपली आरोग्याची काळजी आम्ही तर घेतच आहोत प्रशासन किंवा आरोग्य महापौर म्हणून. पण आपण सुद्धा नागरिक म्हणून आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे किंवा पाणीचा साठा हा नको केला गेला पाहिजे. या ठिकाणी नाले सफाईची आता परिस्थिती काय आहे? नाले सफाईसाठी आपण एक मोठं टेंडर मागे काढले गेलं होतं आणि त्या अनुषंगाने मी नेहमी फॉलोअप घेत होती की नाले सफाई ही झालेली होती. 1-2 काही जे राहिलेले होते ते पण आता आपण करतच आहोत. पण आमच्याकडनं नाले सफाई महापालिके म्हणून झालेल्या होत्या आणि अजूनही आरोग्य डिपार्टमेंटला तसं सूचना केलेलं आहे की कुठेही काही आढळून आलंच किंवा काही स्वच्छता राहिली असेल किंवा काही ठिकाणी चोकअप झालं असेल किंवा पावसाळ्यामध्ये तुम्ही बघितलं की येत्या पहिल्या पावसाळ्यामध्ये काही ठिकाणी पाऊस हा साचलेला होता. पण तो मला वाटतं पहिला पाऊस पडला 1-2 पावसाळ्यामध्ये तो साचतो पण तसाच 15-10 मिनिटात तो निघूनही जातो. त्याच्यामुळे आरोग्याला तसं सूचना केलेल्या आहे की जिथेही काही आपली योजना कमी पडत असेल किंवा काही काम राहिलं असेल ते त्वरित आपल्याला करायचं आहे किंवा पावसाळ्यामध्ये हलगर्जीपणा कोणालाच करायचा नाहीये आणि आपलं कामावर आपण तत्पर राहून ते नागरिकांच्या आरोग्याकडे आपल्याला बघायचं आहे. जळगाव शहरात पहिल्याच पावसामध्ये या ठिकाणी रस्त्याची चांदणी झालेली आहे. ठिकठिकाणी सध्या रस्ते खूप खराब झालेले आहेत. नागरिक या ठिकाणी गंभीर समस्यांपासून जात आहेत. काय सांगा? नक्की आपण बघाल तर आता तुम्ही जे म्हणत आहात की रस्ते हे खराब झाले आहेत तर मला असं वाटतं आपण आता विकासाकडे कुठेतरी चाललो आहोत. अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमचं काम आपल्याकडे फर्स्ट फेजमध्ये झालेलं होतं. सेकंड फेजमध्ये आपण आता ते चालू केलेलं आहे. त्याच्यामुळे हे जे रस्त्यांची परिस्थिती झाली हे अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमच्या कामामुळे झालेली आहे. तर तशा सूचना मी त्या LC वाल्यांना केलेल्या आहे की जिथेही आपण अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमचे रोड्स आपण काम केले असेल तिथे व्यवस्थित जाऊन जिथे आपण खणलेलं असेल तिथे मुरुम टाकून ते व्यवस्थित लेवलिंग करायचं आहे. ते 1-2 वेळा आपल्याला त्रास होईल कारण की जसं पाऊस पडला चिखल होण्याचं प्रमाण सर्वीकडे झालेलं आहे. आज माझ्या प्रभागामध्ये 7 मधीलही तक्रार होत्या आणि 9 मधली तुम्ही तक्रार नागरिकांची सतत माझ्याकडे येत आहे. खेडीचीही तक्रार आहे. पण सर्व नागरिकांना मी हे सांगू शकते की प्लीज आपलं रस्ते हे म्हणजे आपण अंडरग्राऊंड ड्रेनेजसाठी हे खणलेले होते. पण LC वाल्यांना मी सूचना महापौर म्हणून केलेल्या आहे किंवा अधिकाऱ्यांनाही सूचना केलेल्या आहेत की जिथेही आपण हे काम सुरू केले असतील तिथे त्वरित जाऊन आपण काहीतरी मुरुम द्वारे ते दाबून जिथेही रस्ता उखडलेला असेल तिथे मुरुम टाकून तिथे कम्प्लिटली त्यांना लेवलिंग करून द्या. 1-2 टप्प्यामध्ये हे काम होणार आहे. म्हणजे पुन्हा मला वाटतं वारंवार 1-2 वेळा हे काम करावं लागतं तेव्हा जाऊन ती लेवलिंग होते. तर जे नागरिकांना याच्यातून त्रास होतोय त्याच्यामुळे आम्ही म्हणजे मी दिलगिरी व्यक्त करते पण त्वरित LC कडनं ते कसं करून घेता येईल त्याच्याकडे माझं लक्ष आहे.